नमस्कार सगळ्यांना. आजचा मेनू होता आलू पराठा, पनीर पराठा, पुरणपोळी, डाळ, भात, सॅलेड होतं आणि स्प्राउट्समध्ये चिकपीस म्हणजे आपले व्हाईट चणे बनवले होते. तर आणि काही जण दही खात नाहीत पराठ्यासोबत, असं थंडगार मस्त दही आणलं, बट एक दोघी दही खात नाहीत. त्यांच्यासाठी मी टोमॅटोची चटणी, कैरीची चटणी असा सगळा मेनू आजचा बनवलेला होता. तर ॲक्च्युली झालं असं की मला करायचे होते 100 आलू पराठे. बट मला माहीत होतं माझ्या मैत्रिणी खूप ग्रेट आहेत, त्यांना किती आधी सांगितलं तरी त्या मला वेळेवरच मागणार, कॉल करणार. तर मग मी 100 आलू पराठ्याचं सगळं तयारी केली, मस्त गोळे वगैरे बनवून ठेवले. ते झाल्यानंतर मला मग पराठे होत आले की कॉल आला माझ्या मैत्रिणीचा, सपना मला 10 पराठे हवेत. एकीचा आला मला 4 हवेत आणि एकीचा आला मला 3 हवेत. तर मग काय, मग एकीकडे भात लावला आहे आणि परत छोट्या कुकरमध्ये बटाटे उकडायला टाकून दिले. ते होईपर्यंत मग इकडे बाकीचे माझे मसाला तयार होता, ते पराठे झाले. सगळ्या प्रकारचं फूड तयार केलं. आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं तुम्ही कसं काय करता? तर माझे टिफिन हे कस्टमाइज असतात. सगळीच मुलं हे डाळ भात घेणारे नसतात. 50-60 जी मुलं आहेत ती, त्यामध्ये अगदीच 10-1 मुलांना डाळ भात भाजी चपाती हवी असते. कुणाचा डाएट फूडचा असतो, कुणी फक्त भाजी चपाती आणि सॅलेड घेतं, कुणी फक्त भाजी चपाती आणि स्प्राउट्स असतं, कुणी ह्या भानगडीत न जाता फक्त भाजी चपाती मागवतं. आणि कुणाचं मग असं पनीर पराठा, चीज पराठा, जे काय असेल ते ज्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मी बनवून देते. तर बाकी मग सांगायचं असं झालं आहे की बरेच जण म्हणतात, ताई तुम्ही एवढं सगळं कसं करता? तर असं काही नसतं हो. आपली प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी असली की सगळं होत असतं. आणि आपण हायजीन मेंटेन केलं आणि सगळं व्यवस्थित हसून खेळून केलं ना कस्टमरशी, तर आपल्याला आपोआप ऑर्डर येतात भरपूर. आणि आपल्याला काय म्हणायचं ते, मी तर म्हणते माझ्यावर देवाचीच कृपा आहे. मला हे सगळं करण्याची ताकद ही देवाच्या कृपेमुळे मिळते. तर चला बाय, धन्यवाद सगळ्यांना.